Good evening, all of you. Welcome back to Beautiful World of Science. Today we will discussing about the factors affecting the rate of chemical reaction. And in the last lecture, we will study about the a type of a chemical reaction. It's called a redox reduction, and also oxidation. These all the chemical reactions studied in the last lecture in detail. Then the most important factor are affected on the chemical reaction. It is called a factors affecting the rate of chemical reaction. First of all, we clear that what is meant by a rate of chemical reaction. तर हे सगळे फॅक्टर्स शिकण्याच्या अगोदर आपल्याला हे शिकणं गरजेचं आहे की व्हॉट इज अन अ रेट ऑफ केमिकल रिएक्शन. रेट म्हणजे नेमकं काय? रेट या शब्दाचा अर्थ होतो स्पीड, गती. बरोबर आहे. म्हणजे एखादी ज्यावेळेस अभिक्रिया पूर्ण होत असते त्यावेळेस ती अभिक्रिया पूर्ण होण्यासाठी लागणारा कालावधी, बरोबर आहे, त्याला आपण काय म्हणतो? रेट ऑफ रिएक्शन, असं केमिकल रिएक्शन असं म्हणत असतो. द रेट ऑफ केमिकल रिएक्शन आर टोटली डिपेंड्स अपॉन सम इम्पॉर्टंट फॅक्टर्स. These factors we will study in this lecture. We all of you drive a bike on a road. तुम्ही प्रत्येक जण रोडवरती काय केलेले आहात? बाईक चालवण्याचा प्रयत्न केलेला आहे. काही जण चालवले असतील, काही जणाला येत नसेल, पण चालवत असताना पाहिलेलं असेल, वडिलांच्या पाठीमागे बसून पाहिला असेल. तो मला सांगा, ए आणि बी असे दोन रस्ते आहेत. एका रस्त्यामध्ये खूप सारे खड्डे आहेत. आपण चौथ्या गिअरवरती गाडी चालवूच नाही शकत. तर आपल्याला त्या रस्त्यानं एका विशिष्ट ठिकाणी आपल्याला जायचं आहे, पण ते दोन्ही रस्ते त्याच ठिकाणी जातात. पण आपण खड्ड्याचा रस्ता चूज केला आणि तिथून जाण्यासाठी निघालेलो आहोत. नॉर्मली जर गेलं चांगल्या रस्त्यानं तर अर्धा तास लागतं, पण आपण खड्ड्याच्या रस्त्यानं अर्ध्या तासामध्ये जाऊ शकतो का? नाही जाऊ शकत, कारण ते अडथळे आहेत त्याच्यामध्ये. ते बघा, स्पीडवरती काय करत आहेत? ते खड्डे परिणाम करत आहेत, गाडीच्या स्पीडवरती परिणाम करतात. म्हणून आपण चौथ्या गिअरवरती गाडी नाही चालवू शकत. आणि दुसरा भाग आहे तो रिंग रोडना आहे, जो की एकदम क्लीन आहे, एकदम साफ फ्लॅट सरफेस आहे, पूर्णपणे पॉश रोड आहे. आपण तिथे 80 किलोमीटर पर आवर 80च्या स्पीडनं आपण जातो. अर्धा तासाचा वेळ लागणार आहे तिथे जाण्यासाठी, तर आपण अर्ध्या तासामध्ये पोहोचू. बरोबर आहे. तर तशाच पद्धतीनं केमिकल रिएक्शन कंप्लीट होण्यासाठी काही महत्वाचे जे फॅक्टर्स असतात त्या फॅक्टर्स विषयीची माहिती आपण या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. द फॅक्टर्स दॅट आर affecting on the rate of chemical reactions. The mainly 5 factors are affecting on the rate of chemical reaction. The first is the nature of reaction. नेचर ऑफ रिएक्शनलाच मराठीमधून म्हटलं जातं अभिक्रियाकारकाचे स्वरूप. अभिक्रियाकारकांचे स्वरूप, दॅट इज द नेचर ऑफ रिएक्टंट्स. This is a first factor which are affected on the chemical reaction. The second is size of particle or reactants. The size of reactants, this is a second most important factor which are affected on the chemical rate of chemical reaction. त्यालाच मराठीमधून म्हटलं जातं अभिक्रियाकारकाच्या कणांचा आकार. अभिक्रियाकारकांच्या कणांचा आकार हा अभिक्रियाच्या गतीवरती परिणाम करत असतो. तिसरा, इट्स अन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट्स. त्यालाच मराठीमधून म्हटलं जातं अभिक्रियाकारकांची संहती. कॉन्सन्ट्रेशन, संहती, बरोबर आहे. अँड द फोर्थ नंबर इज टेम्परेचर ऑफ द रिएक्शन. अभिक्रियाकारकांचे तापमान.
अँड लास्ट वन इज द उत्प्रेरक, त्यालाच इंग्लिशमध्ये कॅटॅलिस्ट असे म्हणतात. कॅटॅलिस्ट त्याला मराठीमध्ये उत्प्रेरक असे म्हणतात. दिस इज अन अ 5 मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर विच कॅन बी डायरेक्टली और इनडायरेक्टली, sometime directly or sometime indirectly affected on the rate of chemical reaction. Then in this lecture we will study in detail about these 5 factors. या लेक्चर मध्ये आपण या बघा 5 फॅक्टर्स विषयी पूर्णपणे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. Then the first and most important factor, it is said to be nature of reactants. तर रिएक्टन्सच्या नेचर विषयीची माहिती आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. द नेचर ऑफ रिएक्टन्स. द फर्स्ट इज द नेचर ऑफ रिएक्टन्स. Then listen carefully. What is an these factors are affected, how to affected on the rate of chemical reaction. तर हा भाग थेरॉटिकल आहे, तुम्हाला प्रॅक्टिकलच्या स्वरूपामध्ये मी स्लाइड या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करतो. देन दिस इज अ मोस्ट इम्पॉर्टंट स्लाइड. लुक ॲट दिस पिक्चर. दिस पिक्चर इन विच द अल्युमिनियम अँड झिंक. फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला काय करायचं, 2 बिकर घ्यायचं आहे आणि दोन्हीही बिकर मध्ये आपल्याला HCl टाकायचं आहे. दोन्ही बिकर मध्ये लिक्विड घ्यायचं HCl चं, बरोबर आहे. तर एकामध्ये अल्युमिनियम टाकायचं आहे आणि एकामध्ये झिंक टाकायचं आहे. तर त्यावेळेस काय होतं, अल्युमिनियम इज रिएक्टेड विथ अन हायड्रोक्लोरिक ऍसिड. इट्स अन aqueous हायड्रोक्लोरिक ऍसिड. देन द हायड्रोजन गॅस इज रिलीज्ड. म्हणजे त्याच्यामधून बबल्स बाहेर पडतात. बघा लक्षात, अल्युमिनियम मधून काय बाहेर पडलं, बबल्स बाहेर पडलेले आहेत. त्यांचं प्रमाण कसं दाखवलेलं आहे बघा, जास्त जाळी जाळी तुम्हाला त्या ठिकाणी दिसत असेल. नेचर ऑफ द रिएक्टन्स. आता रिएक्टन्सचा नेचर कशा पद्धतीने काम करतं त्याच्याविषयीची माहिती मी तुम्हाला या ठिकाणी समजावून सांगणार आहे. The second reaction is zinc is reacted with an hydrochloric acid, and also in this reaction in which the hydrogen gas is also released. दोन्ही मध्ये सुद्धा हायड्रोजन गॅस रिलीज होतोय, पण रिलीज होत असताना द क्वांटिटी ऑफ अन हायड्रोजन गॅस इज नॉट अ सेम. दोघांची क्वांटिटी सारखी आहे का, बिलकुल नाही. एकामध्ये जास्त प्रमाणामध्ये हायड्रोजन गॅस रिलीज होतो तर दुसऱ्यामध्ये कमी प्रमाणामध्ये रिलीज होत असतो. आता हे समजायचं असेल तर आपल्याला मुख्यत्वे नेचर ऑफ रिएक्टन्सच्या सुरुवातीपासून पाहणं गरजेचं आहे. देन लिसन केअरफुली. द रेझिस्टिव्हिटी ऑफ अन रिएक्टन्स affects the rate of chemical reaction. Highly reactive element shows the fast reaction and low resistive element show the slow reaction. Then listen carefully. In this reaction and in this nature of a reactants in which we will take the 2 beakers and the 2 beakers in which we will deposited the HCl, that is hydrochloric acid, in both beaker. दोन्ही beaker मध्ये हायड्रोक्लोरिक ऍसिड टाकलेलं आहे. तर त्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता की मुख्यत्वे काय झालेलं आहे. The A beaker in which the aluminum are present and B beaker in which that is the zinc are present. A आणि B मध्ये आपण अल्युमिनियम टाकलेला आहे, A मध्ये, आणि B मध्ये झिंक टाकलेला आहे. And we all of you know that the resistivity and the reactive rate of a different elements are also different. प्रत्येक एलिमेंट्सचा केअरफुली बघा, मी तुम्हाला काय सांगत होतो, the reactance of an elements or resistivity power of an elements are not a same, it's a different. बघा त्याच्यामध्ये काही हे हायली रिएक्टिव्ह एलिमेंट्स असतात जे की रिएक्शन फास्ट करतात, आणि काही रिएक्टर्स हे कसे असतात,
लो रिएक्टिव्हिटी असते, त्याच्यामुळं एलिमेंट शोज द स्लो रिएक्शन. द एक्झाम्पल इज when aluminum and zinc metal are added in hydrochloric acid, that is a dilute hydrochloric acid. Aluminum and zinc are added in the dilute hydrochloric acid. त्याच्यामध्ये आपण काय केलंय, त्यांना ऍड केलेलं आहे. बोथ मेटल्स प्रोड्यूस्ड हायड्रोजन गॅस. रिएक्शन मध्ये जसं दाखवलंय तशा पद्धतीनं हायड्रोजन गॅस हे काय करू लागले, तर रिलीज करू लागले. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. The both reaction in which the hydrogen it's become to released along with a metal salt. Then however reaction of aluminium metal takes place faster a compound to zinc, as aluminium is more reactive than the zinc. In this reaction we all of you shows that the first beaker in which the many bubbles are released. पहिल्या ह्याच्यामध्ये जर तुम्ही या ठिकाणी पाहिलात, या ठिकाणी जर बघितलात तर एक तुम्हाला छोटे छोटे फुगे बाहेर येताना दिसत आहेत, बरोबर आहे, जे की असंख्य आहेत. पण तेच झिंक मध्ये जर बघितलात तर या ठिकाणी तुम्हाला दिसतंय का बाळांनो, खूप कमी प्रमाणात छोटे छोटे डाग दिसायला लागले. तर बिकॉज ऑफ द नेचर ऑफ two elements are totally different. The aluminum is more reactive than the zinc. कारण अल्युमिनियम मध्ये जास्त बबल्स का दिसू लागले, तर कारण अल्युमिनियम हा झिंक पेक्षा जास्त रिएक्टिव्ह आहे. कोणासोबत, हायड्रोक्लोरिक ऍसिड सोबत. अँड दिस इज द नेचर ऑफ अल्युमिनियम. तर हेच अल्युमिनियमचं काय आहे, नेचर आहे, जे की आपल्याला झिंक मध्ये पाहायला मिळत नाही. झिंक सुद्धा रिएक्टिव्ह आहे, पण अल्युमिनियम एवढा रिएक्टिव्ह आहे का, नाही. म्हणून द मोर रिएक्टिव्ह रिएक्टन्स आर प्रोसीड द फास्ट केमिकल रिएक्शन. म्हणजेच काय, जे एलिमेंट्स हे कसं मोर रिएक्टिव्ह असतात, जास्त रिएक्टिव्ह असतात, त्यांची अभिक्रिया लवकर होते, आणि जे स्लो असतात त्यांची अभिक्रिया होते पण उशिराने होत असते. That's why this slide are shows that. म्हणून आपल्याला ही स्लाइड स्पष्ट सांगू इच्छिते. Then the first point is aluminum is more reactive than the zinc. Aluminum हा झिंक पेक्षा जास्त रिएक्टिव्ह आहे. Therefore म्हणूनच the rate of reaction of aluminum with hydrochloric acid is higher than that of zinc. झिंक पेक्षा अल्युमिनियमची हायड्रोक्लोरिक ऍसिड सोबतची अभिक्रिया ही फास्ट होत असते. म्हणून सर्वात शेवटी आपण तिसरा जो पॉइंट बघणार आहोत, द नेचर और रिएक्टिव्हिटी ऑफ अ रिएक्टन्स इन्फ्लुअन्स द रेट ऑफ केमिकल रिएक्शन. म्हणजेच काय, the reactivity of a metal or reactants is influence the rate of chemical reaction. म्हणजे केमिकल रिएक्शन होण्यासाठी, फास्ट होण्यासाठी तुम्हाला हे माहिती असणं गरजेचं आहे की कोणता धातू किंवा रिएक्टन्स हा मोर रिएक्टिव्ह आहे. जर स्लो रिएक्टिव्ह घेऊन जर तुम्ही केमिकल रिएक्शन करत असाल तर ते केमिकल रिएक्शन स्लोच होणार आहे. जर धातू हा रिएक्टिव्ह असेल, फॉर एक्झाम्पल आपण जर विचार केला, आपण जर दोन घोड्यांमध्ये रेस लावली, बरोबर आहे, बघा लक्ष द्या, आणि तुम्हाला माहित आहे एक घोडा जास्त पळतो, एक घोडा म्हातारा झालेला आहे, एक तरुण आहे, तर तुम्हाला त्यावेळेस समजून येईल की तरुण घोडा हा जास्त स्पीडनं धावू शकतो, कारण त्याची रेझिस्टिव्हिटी पॉवर और रिएक्टिव्हिटी पॉवर जी आहे, त्याची स्ट्रेंथ आपण ज्याला म्हणतो ना, ते कशी आहे बाळांनो, जास्त आहे ओल्ड हॉर्स पेक्षा. तशाच पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला समजून येईल. दिस इज द नेचर ऑफ द रिएक्टन्स. हे झाला त्याचा पहिला पार्ट आहे जो की अफेक्ट करतो द रेट ऑफ केमिकल रिएक्शन वरती. म्हणून द नेचर ऑफ द रिएक्टन्स इज मोर रिएक्टिव्ह देन
द रेट ऑफ केमिकल रिॲक्शन इज मोर. जर रिॲक्टन्स हा मोर रिॲक्टिव्ह असेल तर अभिक्रिया सुद्धा फास्ट होते, अदरवाइज होत नाही. तर हे लिसन केअरफुली ऑल ऑफ यू. The first factor we will study it. Then the next factor which can be affected on the rate of chemical reaction, it's called the size of the particle of reactors. The size of particle of reactors. This, the second factor, we will study it in the form of a one type of experiment. तर या ठिकाणी सुद्धा आपण एक्सपेरिमेंटच्या माध्यमातून आपण अभ्यास करण्याचा प्रयत्न करणार आहोत. द फर्स्ट केमिकल जे इक्वेशन दिलेले आहेत बघा, मागच्या स्लाइड मध्ये जे केमिकल इक्वेशन दिलं होतं, हे जे केमिकल इक्वेशन दिलेलं आहे तुमच्या समोर, हे सगळे अनबॅलन्स्ड आहेत बरं का. हे बॅलन्स्ड नाहीये. ज्यावेळेस तुम्हाला मी बॅलन्सिंग केमिकल इक्वेशन ज्यावेळेस मी शिकवेन त्यावेळेस तुम्हाला हे सगळे केमिकल इक्वेशन बॅलन्स करायचं आहे, जो की होमवर्कचा पार्ट असणार आहे तो. त्याच्यामुळं बघा, हे बॅलन्सिंग रिॲक्शन नाहीयेत, ठीक आहे. हे फक्त समजण्यासाठी तुम्हाला दिलेले आहेत. त्याच्यामुळं हे बॅलन्सिंग रिॲक्शन नाहीत, आपल्याला ते बॅलन्स करावं लागतं. ते कसं करायचं मी ते तुम्हाला ते पुढे शिकवणारच आहे. देन लिसन केअरफुली. द सेकंड मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर विच कॅन बी अफेक्टेड ऑन द rate of chemical reaction, it is called the size of the particle of reactants. Then how the size of particle which can be affected on the chemical rate of reaction? Then the size are affected because of an, बघा आता आपण काय करणार, एका प्रयोगाच्या माध्यमातून आपण या ठिकाणी त्याचा अभ्यास करणार आहोत. टेक अ 2 टेस्ट ट्यूब लाईक शोन इन द स्लाइड. स्लाइड मध्ये जसं दाखवलेलं आहे तशा पद्धतीनं 2 टेस्ट ट्यूब घ्यायचे आहेत. टेक अ हायड्रोक्लोरिक ऍसिड अँड डिपॉझिटेड इन द टेस्ट ट्यूब. हायड्रोक्लोरिक ऍसिड तुम्हाला काय करायचं आहे, टेस्ट ट्यूब मध्ये टाकायचं आहे. दोन्हीमध्ये समान मात्रामध्ये घ्यायचं आहे, सारख्याच प्रकारचा हायड्रोक्लोरिक ऍसिड. अँड द ए टेस्ट ट्यूब इन विच, बघा ए टेस्ट ट्यूब मध्ये याला मी नाव दिलं ए, याला नाव दिलं मी बी, बरोबर आहे. तर ए टेस्ट ट्यूब मध्ये कॅल्शियम कार्बोनेटचा एक तुकडा टाकायचा आहे, अख्खा तुकडा ए टेस्ट ट्यूब मध्ये. ए टेस्ट ट्यूब मध्ये एक पीस ऑफ एन अ कॅल्शियम कार्बोनेट विच कॅन बी डिपॉझिटेड इन द टेस्ट ट्यूब ए. देन शो इन द टेस्ट ट्यूब और ऑब्झर्व द टेस्ट ट्यूब नंबर ए. टेस्ट ट्यूब नंबर ए ला जर तुम्ही बघितला तर तुम्हाला त्या ठिकाणी काय जाणवून येईल की या ठिकाणी बबल्स येत असलेले तुम्हाला दिसत आहेत. पहा, हे पहा, बबल्स दिसत आहेत, बरोबर, जे की थोड्या प्रमाणामध्ये आलेले आपल्याला पाहायला मिळतात. याच्या ठिकाणी सुद्धा बबल्स बाहेर पडतात. बिकॉज ऑफ एन द कॅल्शियम कार्बोनेट इज रिएक्टेड विथ एन हायड्रोक्लोरिक ऍसिड अँड देन द रिएक्शन आर शोज that is the carbon dioxide gas is released, that is CO2. हा काय होतोय, रिलीज होतोय. म्हणून त्या ठिकाणी रिलीज होत जर असेल तर त्याच्यामधून काय बाहेर पडतो, फुगे बाहेर पडतात, बबल्स बाहेर पडतात. अँड द टेस्ट ट्यूब नंबर बी इन विच आपल्याला काय करायचं आहे, सेम कॅल्शियम कार्बोनेट, जे कॅल्शियम कार्बोनेटचा तुकडा आपण आतमध्ये टाकला होता तेवढ्याच प्रमाणामध्ये कॅल्शियम कार्बोनेट आपल्याला घ्यायचा आहे. तोच घ्यायचा नाही, तेवढ्याच प्रमाणामधला घ्यायचा आहे. फक्त आपल्याला फरक काय करायचा आहे, तो तुकडा ऍज इट इज आपण टाकलं होतं, तर आपण काय करायचं, दुसऱ्या कॅल्शियम कार्बोनेटला त्याची बारीक बुकटी करायची आहे. द पीस आर कटिंग इन द स्मॉल पार्टिकल. पीसला कट करायचं आहे आणि त्याच्यामध्ये स्मॉल पार्टिकल मध्ये त्याचं रूपांतर करायचं आहे आणि बी टेस्ट ट्यूब मध्ये आपल्याला त्या ठिकाणी टाकायचं आहे. द सेम रिएक्शन आर प्रोसीड बट द बबल्स, the quantity of bubbles are increases than the test tube number A. टेस्ट ट्यूब नंबर ए पेक्षा बी मधल्या टेस्ट ट्यूब मध्ये तुम्हाला बबल्सची संख्या हे जास्त जाणवेल. असं का झालं, कॅल्शियम कार्बोनेटचं प्रमाण सुद्धा तेवढंच आहे. सोल्युशन कोणतं वापरले, ऍसिड कोणतं वापरले, हायड्रोक्लोरिक ऍसिडच वापरले.
टेस्ट ट्यूब सुद्धा तीच आहे, काचेचीच आहे. बट याच्यामध्ये फक्त फरक आपण काय केला की इन ए टेस्ट ट्यूब इन विच the whole piece of a calcium carbonate, a single piece of calcium carbonate, but in the test tube number B in which the small pieces of a calcium carbonate. A मध्ये कॅल्शियम कार्बोनेटची साईज ही जास्त होती, पण बी मध्ये कॅल्शियम कार्बोनेटची साईज आपण काय केलेला आहे, कमी केलेला आहे. साईज आपण काय केलं, कमी केलं. साईज आपण बारीक केल्यामुळं त्याच्यामधून जे प्रोडक्ट बाहेर पडला, जे हायड्रोजन गॅस बाहेर पडलं, ते सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये पडलेलं आहे. सॉरी, कार्बन डायऑक्साईड जे गॅस बाहेर पडलं ते सुद्धा जास्त प्रमाणामध्ये पडलेलं आहे. म्हणून आपण याला असं म्हणू शकतो का, द रेट ऑफ केमिकल रिएक्शन डिपेंड्स अपॉन द साइज ऑफ पार्टिकल ऑफ रिएक्टर्स. म्हणून द रेट ऑफ केमिकल रिएक्शन इज टोटली डिपेंड्स अपॉन अ साइज ऑफ पार्टिकल और रिएक्टेंट्स, साइज ऑफ रिएक्टेंट्स. Smaller the size of reactants, particle of reactants, higher is the rate of reaction. म्हणजे ज्या रिएक्टन्सची साईज ही छोटी असते, बारीक असते, ते जास्त मोर रिएक्टिव्ह होतात, जास्त अभिक्रिया होत असते, त्याच्यामुळे त्यांची रिएक्शन ही कशी होते, फास्ट होत असते. म्हणून एक्झाम्पल, टेक पीस अँड पावडर ऑफ एन दॅट इज अ कॅल्शियम कार्बोनेट. बघा, एक पीस घेतलं आणि पावडर घेतलं, जे की मी तुम्हाला आत्ताच सांगितलेलं आहे. त्याच्यामधून द कॅल्शियम कार्बोनेट इज रिएक्टेड विथ एन 2HCl. आता या ठिकाणी मी हे रिएक्शन बॅलन्स करणार नाही, पण डायरेक्ट सांगतो. बघा, द कॅल्शियम कार्बोनेट CaCO3 is reacted with an hydrochloric acid, that is 2 hydrochloric acid gives CaCl2 plus H2O plus CO2 gas is released. हा H2O मी इकडे घेतला, सांगत असताना मी काय सांगितलंय, फक्त हा H2O इथं सांगितला आणि हा इथं सांगितला, बरोबर आहे, जे की इथे ठिकाणी होतो, रिलीज होतो. ठीक आहे, कार्बन डायऑक्साईड. तर याच्यावरून आपल्याला असं समजतं की द रेट ऑफ रिएक्शन आर टोटली डिपेंड्स अपॉन द साइज ऑफ द पार्टिकल और रिएक्टर्स. द स्मॉलर साइज इज द सबस्टन्स इज मोर रिएक्टिव्ह दॅन द, बघा, ते मोर रिएक्टिव्ह होतात दॅन द इट्स पीस पेक्षा ते जास्त रिएक्टिव्ह होत असतात. तर ही पुढची स्लाइड तुम्हाला क्लिअर करून टाकेल की कशा पद्धतीनं हे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे. लुक एट दिस स्लाइड. बघा, लक्ष द्या. द स्मॉलर द साइज ऑफ द रिएक्टन्स पार्टिकल्स, हायर इज द रेट ऑफ द रिएक्शन. बरोबर आहे. तर ही रिएक्शनची रेट कशी आहे, जास्त आहे हे पीस पार्टिकल पेक्षा. म्हणून साईज हे तितकंच मॅटर करतं, त्याच्यामुळं रेट ऑफ रिएक्शन हे इन्क्रीज किंवा डिक्रीज होऊ शकते बिकॉज ऑफ अँड द साईज ऑफ रिएक्टर्स. इथंपर्यंत सर्वांना समजलं? येस ऑर नो? गुड. तर ठीक आहे, मग आजच्या भागापर्यंत आपण इथंपर्यंतच थांबूया. आज आपण काय काय बघितलं, फॅक्टर अफेक्टिंग द रेट ऑफ केमिकल रिएक्शन इन विच the first point is the nature of reaction or reactants. The second is the size of particle. बरोबर आहे. तर हे महत्वाचे दोन भाग आपण या ठिकाणी बघितलं, आणि कोणकोणते फॅक्टर्स हे अफेक्ट करतात ह्या सगळ्यांविषयीची माहिती आजच्या लेक्चरमध्ये आपण घेतलेला आहे. Then the remaining 3 factors which can be affected on the rate of chemical reaction, like a concentration of reactants. The second number is temperature of reaction. And last one is the catalyst. These 3 factors we will study in the next lecture. Then all of you studied in detail
and the micro study. Because of n, this is the most important chapter for the final examination, and these chapter are also in 11th standard, 12th standard, and then other some हायर एज्युकेशन. बघा, बाकी भरपूर ठिकाणी तुम्हाला हे पाहायला मिळेल. फक्त हा चॅप्टर तुमच्या याच वर्षापुरता मर्यादित नाहीये, जो की तुम्हाला 11वीला पाहायला मिळणार आहे, 12वीला आहे. म्हणजे यावर्षी जर तुम्ही त्याचं बेसिक परफेक्ट जर केलात ना, तर पुढचे काही वर्ष तुम्हाला याचं एक विशिष्ट पद्धतीनं अभ्यास करण्याची गरज पडणार नाही. बघा, मी तुम्हाला सगळं मायक्रो स्टडीच्या माध्यमातून मी शिकवत आहे. ऍक्च्युअली जर बघितलं तर हे सगळं म्हणजे हे 5च्या 5 पॉईंट मी एक 10 मिनिटांमध्ये सांगून बाजूला होऊ शकतो. पण मी टोटली बघा साधारणतः 25 ते 26 मिनिट मी तुम्हाला या ठिकाणी शिकवलेलं आहे. बरोबर आहे. म्हणजे फक्त त्याच्यामधले 2 पॉईंट. म्हणजे एकंदरीत सांगण्याचा उद्देश हा एवढाच आहे की मी जेवढं डिटेलमध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय, मी जेवढं स्लाइड निर्माण करतोय, बरोबर आहे, तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय, तेवढे मी जेवढे एफर्ट्स घेतोय त्याच्यापेक्षा जास्त एफर्ट्स तुम्ही घेणं गरजेचं आहे. बिकॉज ऑफ अँड यू आर अ स्टुडंट. बरोबर आहे. तुम्हाला आणखी काहीतरी साध्य करून दाखवायचं आहे, सिद्ध करून दाखवायचं आहे. म्हणून आपण न्यूटनच्या थर्ड लॉ नुसार जर आपण काम केलं, बरोबर आहे, तर दोघांसाठी चांगलंच आहे. कोविडमुळं जरी आपलं आयुष्यामधला 1 वर्ष जवळपास 6 महिन्यापेक्षा जास्त पिरियड हा आता तरी वेस्ट झालेला असं मला वाटतं. 6 month नॉट अ जोक, इट्स लॉंग ड्युरेशन. 6 महिन्यामध्ये एखादा विद्यार्थी सातत्यपूर्ण अभ्यास करून त्याच्या आयुष्याचे सगळे गणित पालटवू शकतो. कारण 6 महिने जर रात्रंदिवस अभ्यास केला तर नोकरी लागते. म्हणजे संपूर्ण आयुष्य त्याचं बदलू शकतं. म्हणजे एवढा मोठा कालावधी आहे 6 महिन्याचा. म्हणजे तर हे जरी आपण 6 महिन्यामध्ये जास्तीत जास्त म्हणजे मिळेल त्या मार्गाने आपण नॉलेज घेण्याचा प्रयत्न केलेला आहे, तो प्रयत्न आणखी डबल वाढवला पाहिजे. बघा, आपली परीक्षा आपण 10वीसाठी 10 वर्ष वाट बघितले बाळांनो. तुम्हाला ह्याची व्हॅल्यू असणं गरजेचं आहे. तुम्ही 10वीला जन्मल्यानंतर लगेच पहिल्या वर्षी 10वीला आलात का? बिलकुल नाही. 10वीला येण्यासाठी तुम्ही 10 वर्ष वेट केलंय. म्हणजे 10 वर्ष वाट पाहिलेली आहे, पण 10वीच्या परीक्षेसाठी आपण तयारी केलेली आहे. मग ते एखाद्या फक्त कोविडमुळे जर आपलं वाटोळं होत असेल तर हे योग्य नाही. म्हणून अभ्यास करा आणि जास्तीत जास्त समजून घेऊन शिकण्याचा प्रयत्न करा. बघा, मी पूर्वीपासून याच्यावरती ठाम आहे की आपल्याला जेवढं कळतं, जेवढं आपल्याला समजतं, तेवढं आपण जास्तीत जास्त शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. फर्स्ट आणि सेकंड, समजल्यासारखा आव बिलकुल आणायचा नाही. माझ्या आयुष्यामधलं एकमेव हे धोरण राहिलेलं आहे, जे की मला आज थोडंफार जे माझ्यापाशी सक्सेस आहे ते फक्त याच्यामुळेच आहे की मला समजल्याचा आव मी कधीच आणला नाही माझ्या आयुष्यात. भरपूर वेळेस मला समजलं नाही ना, मग मी कोणत्याही मार्गाने मी प्रयत्न केला असेल. पण जेवढा भाग समजला ना तेवढा 100% त्याच्यावरती मी बघा, म्हणजे मला जर 40% समजलं असेल तर त्याला मी 100 पूर्णत्वाकडे नेण्याचा मी प्रयत्न केलाय. म्हणजे 100 करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. म्हणून आज मी एक ॲव्हरेज स्टुडंट होतो माझ्या लाईफमध्ये. म्हणजे कम्पेअर टू माय फ्रेंड्स, माझ्या मित्रांसोबत जर माझे कम्पॅरिझन केलं तर मी एक त्यांच्यासमोर ॲव्हरेज आहे. बरोबर आहे. बट नाव टुडे आता जर तुम्ही बघितलात तर ते भाग वेगळा आहे. ते स्वतः आता एकंदरीत मला स्वतःला कधी सक्सेस समजलंच नाही आणि इव्हन मी भविष्यामध्ये कधी समजेल न समजेल आय डोंट नो, पण आता तरी मी नाहीये. पण मी एकच गोष्ट करत असतो की नेहमी मी शिकत असतो, काही ना काही शिकण्याचा प्रयत्न करतो. इव्हन मी तुम्हाला शिकवायला येत असताना सुद्धा मला जरी माहिती असलं, इव्हन लॉ ऑफ कॉन्झर्वेशन हा सोपा जरी असला तरी तो मी एकदा का होईना पाहून येतच असतो. का मी ह्याच्यामध्ये राहत नाही की बाबा आपल्याला सगळं येतं. आता तुम्हाला सर्वांना माहिती आहे की मी बुक न पाहता मी शिकवत असतो डेली. बरोबर आहे. मी डायरेक्ट डाईसच्या समोर उभं राहतो आणि डायरेक्ट बोलायला सुरुवात करतो, तुमच्याकडून बुक घेतो.
हे तुम्ही पाहिलेलं आहात, स्कूलमध्ये असेल, कोचिंगमध्ये असेल, बघितलं तुम्ही. पण सांगण्याचं तात्पर्य एवढाच आहे की आपल्याला येतं याच्या भ्रमात आपण कधीच नाही राहायचं. रिव्हिजन हा सर्वात महत्वाचा आहे. आपलं लातूर पॅटर्न सुद्धा तेच सांगतं आपल्याला. रिव्हिजन दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. म्हणून जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा. आता इव्हन मी आज तुमच्या समोर लेक्चरमध्ये एक भाग सांगितला की बॅलन्सिंग रिॲक्शन, तुमच्या डोक्यामध्ये तेच फिरलं पाहिजे. हे नेमकं काय प्रकार आहे? बॅलन्सिंग रिॲक्शन म्हणजे नेमकं काय आहे? मी 9वीला थोडंफार मी शिकवलंय तुम्हाला. बॅलन्सिंग रिॲक्शन म्हणजे नेमकं काय केलं जातं? संतुलित अभिक्रिया म्हणतात त्याला. नेमकं काय केलं जातं? हे तुमच्या डोक्यामध्ये फिरायला लागलं ना, मग तुम्ही आपोआप पळायला सुरुवात करता. बरोबर आहे? म्हणजे तुमच्या डोक्यामध्ये ह्या गोष्टी परत परत येणं हे तितकंच महत्वाचं आहे. आणि ते सर्वस्वी तुमच्यावरती अवलंबून आहे. मी कितीही जरी इथून सांगायला सुरुवात केलं आणि इव्हन वरून ब्रह्मदेव जरी आला, मी सायमल्टेनियसली सातत्यपूर्ण हेच म्हणत असतो की वरून ब्रह्मदेव जरी शिकवायला आला तरी त्याला कोणीही काही करू शकत नाही, जोपर्यंत स्वतः आपल्याला कुठंतरी वाटत नाही की बाबा. आणि इव्हन मी केमिकल रिॲक्शन अँड इक्वेशन हा चॅप्टर खूप सोप्या पद्धतीने शिकवण्याचा प्रयत्न केलेला आहे. जरी दगडाला माझ्या समोर आणून बसवलं तरी सुद्धा त्याला इव्हन कॅल्शियम कार्बोनेट तरी काय आहे हे 100% कळणार आहे. त्याच्यामुळे अभ्यास करा. लवकरात लवकर आपली स्कूल, कोचिंग हे सुरळीत पद्धतीनं पूर्ववत स्टार्ट होईल. इव्हन मी ते लेटर सुद्धा पाहिलेलं आहे, जे की कलेक्टरकडे आलेलं आहे. 1 तारखेपासून नेक्स्ट मंथच्या तो सगळं चालू होणार आहे. तरी सर्वांनी बघा, आता तुमचं लक्ष हे तुमच्या फायनल एक्झामकडे असणं गरजेचं आहे. कारण आता तुम्ही वॉर झोनमध्ये आहात. मी तुम्हाला भीती नाही घालत, मी तुम्हाला कॉन्फिडन्समध्ये घेतोय. बघा, सचेत करणं हे माझं काम आहे. त्याच्यामुळं तुम्ही आता असं म्हणू नका की आता आणखी लॉकडाऊन राहणार आहे, हे करणार आहे, ते करणार आहे. आता मग तुम्ही जर न्यूज पाहत असाल, न्यूज म्हणजे सुशांत सिंग राजपूतचं ते वगैरे तसले नाही. न्यूज म्हणजे ऍक्च्युअल जे न्यूज असतात ना, ते जर पाहत असाल, तुम्ही सुप्रीम कोर्टाचे वगैरे निर्णय वगैरे पाहत असाल, त्याच्यावरती जर तुमचं लक्ष असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी जाणून येईल की काही काळापर्यंत बाकीचे राजनैतिक लोक, पॉलिटिशियन लोक हे म्हणत होते की एक्झाम एक्सटेंड करायची, एक्झाम घ्यायची नाही, फायनल इयरचे मुलांची घ्यायची नाही, असं म्हणत होते. पण हे कितपत शक्य आहे हे न विचार करता ते बोलत होते. पण सुप्रीम कोर्टानं काय सांगितलं की परीक्षा ह्या घ्याव्याच लागतात. कारण पुढील वाटचालीसाठी तुम्हाला विशिष्ट प्रकार, बघा, परीक्षा तर द्यावीच लागणार आहे. इव्हन 10वीच्या विद्यार्थ्यांना जर 10वीचा पेपर नाही दिला तर 11वीचं ऍडमिशन 1 वर्षाचे ते गॅप कुठून भरून काढायचा, असं आहे. तर ऍप्लिकेशनचा टाइम आउट झाला, त्याच्यामुळे बंद पडलं. तर बघा, मी फक्त एकच सांगत होतो की तुम्हाला या ठिकाणी काळजी घेण्याची गरज आहे. काळजी घेऊन अभ्यास करणं, आपल्या आपली जे हे आहे, आपल्या लेवलवरती आपण काय करणं गरजेचं आहे की आपण ज्या पद्धतीने अभ्यास करतो ना, त्या पद्धतीने अभ्यास करणं हे खूप महत्वाचं आहे. आणि तुम्ही हे जे केलात ना, तर 100% तुम्हाला सक्सेस मिळणार आहे. बघा, लक्ष द्या. त्याच्यामुळे अभ्यास करा. काही अडचणी आल्या तर मला सुचवा, मी मदत करेन. इव्हन बाकी सब्जेक्टच्या सुद्धा अडचणी आल्या तर मला सांगत चला, मी ट्राय करत राहतो. बरोबर आहे? चालेल, मग उद्याच्या लेक्चरमध्ये आपण कंटिन्यूमध्ये भेटूया. सर्वांनी अभ्यास करा. आता माझा नेक्स्ट क्लास आहे. तर इथंपर्यंत माझ्या शुभेच्छा तर तुमच्यासोबत आहेतच. इव्हन तुम्ही सर्वजण अभ्यास करावं ही माझी अपेक्षा आहे. चालेल, मग उद्या भेटूया आपण रेग्युलर क्लासमध्ये. बाय.